नमस्कार विद्यार्थी मित्रहो, कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रहो, तुम्हाला माहितच आहे की SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना समाज कल्याणचे वसतिगृह मिळत असतात आणि समजा त्यांना जर वसतिगृह मिळाले नाही तर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना आहे आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयं योजना आहे आणि या योजनेअंतर्गत त्यांना प्रत्येक वर्षी 50 ते 60 हजार रुपये शैक्षणिक अर्थसहाय्य मिळत असते। याच धर्तीवर OBC, VJNT, SBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह असावे ही मागणी सुरू होती आणि जर त्यांना वसतिगृह मिळाले नाही तर त्यांना सुद्धा अर्थसहाय्य मिळावं यासाठी सुद्धा मागणी सुरू होती आणि त्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। आता समजा OBC, SBC, VJNT या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जर वसतिगृह मिळाले नाहीत तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 600 विद्यार्थी असे एकूण 21,600 विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या योजनेअंतर्गत त्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे। जे अर्थसहाय्य SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिळत असते तशाच प्रकारचं अर्थसहाय्य आता OBC, VJNT, SBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मिळणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला करायचं काय आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये OBC, VJNT आणि SBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू झालेले आहेत आणि जिथं त्यांना अर्ज मागवले जात आहेत तिथं तुम्ही आधी अर्ज भरा, ठीक आहे। जर समजा तुम्हाला वसतिगृह मिळालं नाही तर तुम्हाला करायचे काय आहे तर तुम्हाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घ्यायचा आहे। आता यासाठी पात्रता काय आहे तो तर त्या पात्रतेबाबत आपण चर्चा करणार आहोत। पात्रता अशा आहेत की विद्यार्थी हा वसतिगृह प्रवेशास पात्र असावा। तुमची एलिजिबिलिटी काय असायला पाहिजे की तुम्ही वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असले पाहिजेत आणि त्यासाठी मी एक सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे आपल्या चॅनलवर, तो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। करायचं काय आहे की तुम्ही वसतिगृहांसाठी आधी आवेदन अर्ज भरा, तिथं तुमचं नंबर टाका, तुम्हाला किती % आहे ते टाका सगळं तिथं आणि तुम्ही जर आवेदन अर्ज भरले तर त्यानंतर काय करायचं आहे की लिस्ट लागत असते वसतिगृहांसाठी। त्या वसतिगृहांमध्ये जर तुमचं नाव आलं नाही, तिथं जर तुमचा नंबर लागला नाही तर मग तुम्हाला ज्ञानज्योती आधार योजनेचा लाभ घ्यायचा आहे। दुसरी पात्रता काय असली पाहिजे की हा विद्यार्थी जो आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, तुमच्याकडे डोमेशियल सर्टिफिकेट असलं पाहिजे, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे। त्याचबरोबर आता मला सांगा की ही योजना कोणासाठी आहे? OBC, VJNT, SBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। मग या विद्यार्थ्यांकडे OBCचं प्रमाणपत्र असलं पाहिजे, SBCचे जर ते असतील तर SBCचं प्रमाणपत्र असलं पाहिजे, VJNT कॅटेगरीचे जर असतील तर त्यांच्याकडे VJNTचं प्रमाणपत्र असलं पाहिजे। तर तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असले पाहिजेत, ठीक आहे। त्यानंतर आहे की जर समजा तुमच्यापैकी कोणी अनाथ असेल तर त्याच्याकडे अनाथ प्रमाणपत्र असलं पाहिजे की तो अनाथ आहे याचं प्रमाणपत्र। आणि हे प्रमाणपत्र कसं असलं पाहिजे तर महिला व बाल कल्याण विभागाकडील सक्षम अधिकाऱ्याचे हे प्रमाणपत्र असले पाहिजे। पुन्हा एकदा ऐका, जर अनाथ असाल तर महिला व बाल कल्याण विभागाकडील सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असले पाहिजे। सपोज काही विद्यार्थी दिव्यांग असतात, मग जर ते दिव्यांग असतील तर त्यांच्याकडे दिव्यांगाचं प्रमाणपत्र पाहिजे आणि हे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र हवे आणि 40% अधिक दिव्यांग आहे असं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर आहे इन्कम की तुमची उत्पन्नाची मर्यादा किती असली पाहिजे, तुमचं फॅमिली इन्कम जे आहे ते, तर ते इन्कम 2.5 लाखापेक्षा कमी असावं, म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसायला पाहिजे, ठीक आहे। तुमचं इन्कम हे 2.5 लाखापेक्षा कमीच असलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। पुढची जी पात्रता आहे ती आहे की तुमचा जो आधार क्रमांक आहे तो तुमच्या बँकसोबत लिंक असला पाहिजे, ठीक आहे। आधीच असेल तुमचा आणि नसेल तर करून घ्या, तुमचा आधार नंबर हा तुमच्या बँकसोबत लिंक पाहिजे। आणि आणखी महत्त्वाची गोष्ट एक की तुम्ही समजा आता जिथं शिक्षण घेत आहे तुम्ही तिथले रहिवासी नाही पाहिजे। आता तुम्ही समजा एखाद्या शहराच्या ठिकाणी, एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत आहे तर तुम्ही त्याच तालुक्याचे रहिवासी नसायला पाहिजे, ठीक आहे। तुम्ही बाहेरचे विद्यार्थी जर असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। जिथे शिक्षण घेत आहे त्या शहराचे, तालुक्याचे तुम्ही रहिवासी नसावे। अशा प्रकारे या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या पात्रतेबद्दल आपण चर्चा केलेली आहे। आता या योजनेचा लाभ कोणाला मिळणार तर तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी प्रश्न करतात, सर आम्ही 12वीमध्ये आहोत, आम्ही फॉर्म भरू शकतो का? आम्ही 12वीच्या आत आहोत, 11वीत आहोत, आम्ही फॉर्म भरू शकतो का? तर नाही। जे विद्यार्थी 12वी नंतरचं उच्च शिक्षण घेत आहेत त्याच विद्यार्थ्यांसाठी ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आहे। 12वी नंतरचं जे काही उच्च शिक्षण तुम्ही घेत आहेत त्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि तुम्हाला जर तुम्ही पुणे, ठाणे, मुंबई या ठिकाणी जर शिक्षण घेत असाल तर जवळजवळ वर्षाला 60,000 रुपये इतका लाभ तुम्हाला मिळू शकतो, ठीक आहे। तर तुम्ही या योजनेचा लाभ घ्या। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे फॉर्म जेव्हा सुरू होतील तेव्हा ते फॉर्म भरा आणि लाभ घ्या। हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही
तुमच्या कमेंटच्या माध्यमातून कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा या माहितीचा लाभ मिळेल। आणि हो, जो संपूर्ण GR आहे तो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सेंड केलेला आहे, त्यामुळे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूट, या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत रहा। धन्यवाद।